452 वर्षानंतर अयोध्येच्या भूमीवर पुन्हा प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे। कित्येक पिढ्या या संधीची आतुरतेने वाट पाहत असतील। 30 वर्ष 8 महिने 27 दिवसांनी राम मंदिराची पायाभरणी होण्याची ही दुसरी वेळ होती। या 452 वर्षात अयोध्येला अनेक त्रास सहन करावे लागले। मंदिर पाडून मशीद बांधली, मशीद तुटलेली आहे। 170 वर्षापूर्वी पहिल्यांदाच अयोध्येत मंदिरावरून हिंसाचार झाला। 162 वर्षापूर्वी या वादात पहिलीच FIR दाखल करण्यात आली। 135 वर्षापूर्वी हे प्रकरण कोर्टात पोहोचले आणि त्याला 8 महिने 27 वर्ष लागली। अशा अनेक कथा राम जन्मभूमीत बसल्या आहेत। अशा कथा ज्या भक्तांच्या वेदनांशी निगडीत आहेत, अशा कथा ज्यात आपल्या परमेश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा दिला जातो। सर्वात मोठ्या वादाची सर्वात मोठी कथा श्रद्धा, विश्वास आणि संघर्षाची। आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्हाला अयोध्येच्या राम मंदिराला भेट देण्यासाठी काही काळ थांबावे लागेल। चला मित्रांनो, राम मंदिराच्या उभारणीबद्दल थोडीफार माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अयोध्येत नव्याने बांधलेल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या अभिषेकाची तयारी जोरात सुरू आहे। तुम्हाला सांगतो की मंदिराचे बांधकाम डिसेंबर 2025 मध्ये 3 टप्प्यात केले जाईल। यानंतर 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम त्यांच्या भव्य मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होणार आहेत। त्यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे। मंदिराच्या बांधकामाचे काम करणाऱ्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने निश्चित करण्याची योजना आखली आहे। मंदिराच्या आतील भिंतीवर कलाकृती बनवण्याचे कामही सुरू आहे। यासोबतच प्रभू श्रीरामांचे सिंहासन 3 फूट उंच आणि 8 फूट लांब केले जाणार आहे। राम मंदिराच्या तळमजल्यावरील खांबांवर भगवान शंकराच्या मूर्ती कोरलेल्या आहेत, ज्यांची चित्रे विलोभनीय आहेत। मंदिराचा प्रत्येक कोपरा आकर्षित कोरीव दगडांनी तयार करण्यात आलेला आहे। राम मंदिराच्या आतील कोरीव कामाच्या या चित्रांनी लोकांना भावुक केले आहे। तर असे देखील बोलले जाते की मंदिराच्या पहिल्या शिखरावर 5 मंडप बांधण्यात आलेले आहेत। अभिषेक विधीसाठी 2 मंडप बांधण्यात आले असून अयोध्या राम मंदिराच्या गर्भगृहाचे बांधकाम पूर्णत्वास जात असतानाच त्याचे फिनिशिंगचे काम सुरू आहे। दरम्यान प्रभू श्रीरामांच्या सिंहासनाबाबत काही गोष्टी समोर आल्या आहेत। प्रभू श्रीराम हे संगमरवरी आणि सोन्याचे पेट असलेले सिंह असल्याचे सांगितले जाते। श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सदस्याने सांगितले की हे सिंहासन राजस्थानच्या कारागिरांनी बनवलेले असून ते 25 डिसेंबरलाच अयोध्येत पोहोचले आहे। लोकांमध्ये या सिंहासनाबाबत उत्सुकता वाढली आहे। मित्रांनो, 30 ते 35 वर्षापूर्वी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांना वास्तुविशारद चंद्रकांत सोमापुरा यांनी राम मंदिराचा आराखडा तयार करण्यास सांगितले होते आणि त्यावेळी PHP यांनी बांधण्याचा निर्णय घेतला होता। अयोध्येतील राम जन्मभूमीवर राम मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर ते अशोक सिंघल यांच्यासोबत अयोध्येला गेले। त्यानंतर त्याने राम मंदिराच्या 2-3 योजना केल्या। त्यापैकी अशोक सिंघल यांनी योजना निवडली आणि मॉडेल बनवण्यास सांगितले। मॉडेल बनवल्यानंतर ते होते, सर्वांना दाखवले, आवडले आणि नंतर हरिद्वारच्या कुंभमेळाव्यात जेव्हा ते मॉडेल सर्व साधू मुनींच्या समोर ठेवण्यात आले तेव्हा सर्वांना या मंदिराची रचना खूप आवडली। यासोबत वास्तुविशारद चंद्रकांत सोमापुरा सांगतात की पूर्वी मंदिरात गर्भगृह होते, समोर गूढ मंडल आणि नृत्य मंडल होते। अशा प्रकारे मंदिराचे मॉडेल मंदिरात तयार झाले। मग हे मंदिर मोठे करायचे ठरवले। मागे 1 दिवा आणि 2 पट्ट्या करा, म्हणजे एकूण 5 मंडप आणि 1 ग्रह असेल। आम्ही तुम्हाला सांगतो की श्रीरामाचे वस्त्र अष्टकोनी आहे, म्हणजे ते भगवान विष्णूचे अवतार आहेत। 8 दिशांमुळे कापड अष्टकोनी बनले आहे। तसेच शिखरावर मंदिर आहे। द्रग मंडल, सभा मंडप आणि प्रार्थना मंडप देखील नगर स्टाईलमध्ये बनवण्यात आली आहे। तुम्हाला सांगतो की प्राण प्रतिष्ठेची भव्य राम मंदिरात जय्यत तयारी सुरू आहे। त्यासाठी शुभ मुहूर्त निवडण्यात आला असून प्राण प्रतिष्ठेची वेळ असेल 84 सेकंद, अगदी 12 जानेवारी दुपारी 12:39 वाजता आहे। हा शुभ मुहूर्त 8 सेकंदांपासून सुरू होणार असून 12:30 ते 32 सेकंदांचा असेल।
राम मंदिराच्या पायाभरणी आणि विश्वनाथ धामाच्या उद्घाटनासाठी शुभमुहूर्त ठरवून देणाऱ्या ज्योतिषी द्रविड बंधूंनी सांगितले आहे. विशेष पाहुणे आणि 4,000 संत उपस्थित राहणार असून या ऐतिहासिक सोहळ्याला जगभरातील 50 देश आणि सर्व राज्यातून सुमारे 20,000 लोक उपस्थित राहणार आहेत. आपल्याला सांगतो की 20 डिसेंबर पासून अक्षय वितरक मोहिमेला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर 2 दिवसांनी 24 जानेवारी पासून 48 दिवस चालणाऱ्या मंडल पूजेचे आयोजन करण्यात आले असून 23 जानेवारी 2024 पासून सर्वसामान्य नागरिकांनाही दर्शन घेता येणार आहे. मित्रांनो, राम मंदिराच्या उभारणीसाठी भारतातील 2,587 पवित्र स्थळांवरून माती गोळा करण्यात आली असून त्यात यमुनोत्री, बद्रीनाथ, गंगा या पवित्र स्थळांचाही समावेश आहे. विविध ठिकाणांहून माती गोळा करण्याचा कार्यक्रम सुद्धा आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक समरसता हे बळकटीकरणाचे अद्वितीय उदाहरण आहे. मंदिराच्या पायाभरणीसाठी सुमारे 150 नद्यांचे पवित्र पाणी वापरण्यात आले असून त्यापैकी 8 नद्या, समुद्र आणि श्रीलंकेतील 16 ठिकाणांहून पवित्र जल आणण्यात आले आहे. मंदिराच्या खाली 2000 फूट अंतरावर टाइम कॅप्सूल ठेवली आहे. या टाइम कॅप्सूलचा एकच उद्देश आहे, जेणेकरून काही वर्षानंतरही कोणाला श्रीराम जन्मभूमीबद्दल जाणून घ्यायचे असेल तर ते जाणून घेऊ शकतील. राम जन्मभूमी, अयोध्या आणि भगवान राम यांच्याशी संबंधित तथ्ये कॅप्सूलमध्ये देण्यात आली आहेत. तामिळनाडूच्या ऋषींनी सोने गोळा केली आणि त्यावर साखर घालून चांदीच्या 2 विटा आणल्या. सोन्या चांदीने लिहिलेला रंग राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राला दान करण्यात आला आहे, जो मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आला आहे. कृपया लक्षात घ्या की मंदिराच्या बांधकामासाठी संपूर्ण भारतातून गोळा केलेल्या सोन्या चांदीच्या विटा मंदिराच्या उभारणीसाठी दान करण्यात आल्या आहेत. तसेच आपल्या महाराष्ट्राचाही राम जन्मभूमीत मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्राने राम जन्मभूमीसाठी खूप काही केले आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी अहमदाबादच्या जैन समाजाने 24 किलो चांदी दान केली आहे. मंदिराचे बांधकाम फक्त दगड वापरून केले असून ते बांधण्यासाठी कोणतेही लोखंड आणि स्टील वापरण्यात आलेले नाही. बांधकामासाठी फक्त लाकूड, पांढरे सिमेंट आणि तांबे वापरण्यात आलेले आहेत. तसेच गुलाबी दगड हा राजस्थानचा आहे. हे दगड पहारपूर भागातून आणण्यात आले असून नक्षीकाम करून सुंदर बनवण्यात आले आहेत. राम मंदिर परिसरात भाविकांच्या प्रदक्षिणेसाठी मार्ग तयार करण्यात आला आहे. एका दिवसात सुमारे 10 लाख राम भक्त दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे. त्यामुळे सर्व भाविकांना त्यांच्या पूज्य देवतांचे दर्शन घेता यावे यासाठी मार्ग बांधण्यात आला आहे. मित्रांनो, आता मंदिराच्या परिसरात 50 एकर जागेवर पसरलेल्या हिरवाईत रामायण काळ पाहूया. वाल्मिकी रामायणात ज्यांचा उल्लेख आहे अशी झाडे पाहायला मिळतील. त्यासाठी श्रीराम जन्मभूमी संकुलात त्या काळातील किती झाडे उगवली जातील याचा शोध घेण्याचे कामही सुरू आहे. श्रीराम जन्मभूमी जी पूर्णतः तयार झालेली आहे, जे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचे दृश्य पूर्णपणे आश्चर्यकारक आणि साध्य केलेले दिसते. मंदिरात बसवलेल्या घंटांचे वजन सुमारे 100 किलो आहे. सोबतच लोखंड आणि ॲल्युमिनियमच्या देखील घंटागाडी मजबूत ठेवण्यासाठी वापरण्यात आल्या आहेत. श्रीराम जन्मभूमी संकुलात दुपारी सूर्य पूर्णपणे माथ्यावर असेल, म्हणजे तो थोडा दक्षिणेकडे असेल. तेथून आरशातून थेट मंदिराकडे वळवला जाईल. ते आत नेले जाणार असून त्यात उपकरणेही वापरली जाणार आहेत. त्याचा थेट लेन्सद्वारे गर्भात असलेल्या प्रभू श्रीरामाच्या मेंदूवर टाकण्यात येणार आहे. याला सूर्यटिलक म्हणण्यात येणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रावर किती पैसे खर्च होत आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो. ट्रस्टच्या स्थापनेनंतर मंदिराच्या बांधकामासाठी 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येईल असा अंदाज होता. 5 फेब्रुवारी 2020 रोजी ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर मंदिराच्या बांधकामासाठी एकूण खर्चाचा अंदाज होता, परंतु बांधकाम प्रक्रिया पुढे सरकली आणि बजेट वाढले. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रे ट्रस्टच्या म्हणण्यानुसार ही रक्कम आणखी वाढू शकते. सध्या मंदिराच्या उभारणीसाठी 1800 कोटी रुपयांचे बजेट खर्च होणार आहे, की अंदाजही अंतिम नाही. 2025 मध्ये अयोध्येतील राम मंदिर पूर्णपणे तयार होईल तेव्हा त्याची एकूण किंमत 2000 कोटी असेल असे मानले जाते. त्यात आणखी वाढ होण्याची पूर्ण शक्यता आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात सर्व विचार अर्धे अपूर्ण होते. आता मंदिरावर 18 कोटी रुपये खर्च होऊ शकतात किंवा त्याहून आणखी वाढ होऊ शकते. मित्रांनो, तुम्हालाही प्रभू श्रीरामाच्या दर्शनाची आस लागली असेल. लवकरच भाविकांसाठी दर्शन चालू केले जाईल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आता एवढेच. तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.